नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 15वा. अर्चला भेटून मी माझ्या फ्लॅटवर आलो तेव्हा रात्रीचे 8 वाजत आले होते. मी फ्लॅटचं दार उघडून आत आलो. हॉलमधल्या टिपॉयवर पल्सरची टावी टाकून कपडे बदलण्यासाठी बेडरूमकडे वळलो. त्याचवेळी मोबाईल वाजला. मी खिशातनं मोबाईल काढला, बघितला. फोन नरेश मित्तलांचा होता. नरेश मित्तलांनी फोन का केला असावा याचा विचार करत मी म्हणालो, हां बोला की मित्तल साहेब. विक्रम, आता तू कुठेस? मी घरीच आहे, आता एवढ्यात येतोय. थँक गॉड. पलीकडनं नरेश मित्तल सुटकेचा निश्वास टाकल्यासारख्या स्वरात म्हणाले, हे बघ तू घरीच थांब, मी आता लगेच तुला भेटायला येतोय. का, काही विशेष? त्यांच्या आवाजातली घाई जाणवून मी विचारलं, हो. आणि मी काही बोलण्यापूर्वी त्यांनी फोन बंद करून टाकला. मित्तल साहेब मला भेटायला फार अधीर झालेले दिसत होते. एवढं असं काय घडलं होतं? मी कपडे बदलण्याचा विचार रद्द करून परत हॉलमध्ये येऊन नरेश मित्तलांची वाट बघत सोफ्यावर बसलो. मला फार वेळ त्यांची वाट नाही पाहावी लागली. साधारण 10-1 मिनिटात दारावरची बेल वाजली. बहुतेक रस्त्यात असताना त्यांनी मला फोन केला असावा, त्याशिवाय एवढ्या लवकर ते येऊ शकले नसते. मी उठलो, दरवाजा उघडला. दारात नरेश मित्तलच उभे होते. नमस्कार मित्तल साहेब, या ना या. मी काहीसं हसून त्यांचं स्वागत करत म्हणालो. माझ्या नमस्काराला त्यांनी हलकेच मान हलवून उत्तर दिलं आणि ते आत आले. बसा ना सर. दार बंद करून एका सोफ्याकडे खूण करत मी म्हणालो. सोफ्यावर बसल्यावर त्यांनी खिशातनं सिगार केस काढून त्यातून एक सिगार निवडला. दातांनी सिगारचा एक कोपरा तोडला. सिगार दातात धरून सिगार केस पुन्हा खिशात ठेवली आणि लायटर काढून सिगार पेटवला. त्यांच्या त्या हालचालींकडे बघत मी सुद्धा एक व्हील्स काढली, शिलगावली आणि छोटे छोटे कश घेत त्यांच्या बोलण्याची वाट बघायला लागलो. नरेश मित्तलांनी सिगारचे 3-4 कश घेतले. मग काहीशा अर्जवी स्वरात म्हणाले, विक्रम, आत्तापर्यंत तू मला बरीच मदत केली आहेस, आणखीन एक मदत कर प्लीज. करण्यासारखी असेल तर नक्कीच करेन. सांगा ना, माझ्याकडनं कसली मदत हवी आहे? रॉजर बरोबर अर्चा नावाची कोणी मुलगी राहत होती असं तू सांगितलं होतंस ना? हो. नरेश मित्तलांना अचानक अर्चाची आठवण काय यावी या शंकेनं त्यांच्याकडे बघत मी म्हणालो, तिचं काय? नाही, तसं काही विशेष नाही आहे. त्या अर्चाची एकदा नताशाबरोबर भेट घालून दे. माझं एवढं एक काम तू कर. अर्चाची नताशाशी भेट घालून देऊ? पण का, कशासाठी? त्यांच्या बोलण्यानं मी काहीसा चकित झालो होतो. हे बघ विक्रम, जोपर्यंत नताशा अर्चाला भेटून रॉजर एक धोकेबाज विश्वासघातकी माणूस होता हे तिच्या तोंडून ऐकून खात्री करून घेत नाही, तोपर्यंत विपुलशी लग्नाला ती तयार होणार नाही. म्हणजे नताशाचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसलेला नाही? ती रॉजरला अजूनही सभ्य आणि चारित्र्यवान समजते आहे. नाही, तसं नाही. तुझ्यावर तिचा विश्वास आहे, पण तरी तिला आपल्या मनाचं पूर्ण समाधान करून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्या बाबतीत एकदा अर्चाशी समोरासमोर बोलायची तिची इच्छा आहे. ह्याच हेतूनं आज ती सकाळी पटेलनगरमधल्या बंगल्यात गेली होती, पण अर्चा तिला तिथे भेटली नाही. रॉजरच्या खुनानंतर लगेच अर्चानं तो बंगला सोडला. नरेश मित्तल उद्गारले. क्षणभर थांबून म्हणाले, आता खरं सांगायचं तर नताशाला अर्चाला भेटायची जेवढी घाई नाही, तेवढी त्या दोघींची भेट घडवून आणण्याची मला घाई आहे. नाही, मी समजलो नाही. तुम्हाला कसली घाई आहे? मी काहीसा गोंधळून गेलो होतो. घाई आहे. त्या दोघींची आजच भेट व्हावी आणि अर्चानं रॉजर किती नालायक माणूस होता हे नताशाला सांगावं असं मला वाटतंय. नाही, ते ठीक आहे, पण त्या दोघींची आजच भेट व्हावी असं तुम्हाला का वाटतंय? आज हॉटेल शेरेटनमध्ये मी एक पार्टी देतोय. माझी इच्छा आहे की त्याच पार्टीत नताशा आणि विपुलच्या एंगेजमेंटची घोषणा करावी. विपुलची त्याला काही हरकत नाही, पण नताशा अडून बसली आहे. ती म्हणते अर्चाशी बोलल्याशिवाय ती एंगेजमेंट करणार नाही. रॉजरशी आपले संबंध होते हे जेव्हा अर्चा तिच्यासमोर कबूल करेल तेव्हाच ती एंगेजमेंटला तयार होईल. आणि ह्यासाठी त्या दोघींची आजच भेट व्हावी म्हणून धडपडतोय मी. तू या केसमध्ये सुरुवातीपासून इन्व्हॉल्व आहेस याची कल्पना आहे मला. आणि त्याचबरोबर तू नताशाला हे सुद्धा सांगितलं होतंस की तशीच आवश्यकता भासली तर तू अर्चाची आणि तिची भेट घालून देशील. त्यावरून मी अंदाज बांधला की अर्जाचा पत्ता तुला माहीत असावा.
मी काही न बोलता शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो. पार्टीची वेळ 9:30ची आहे. वेळ अतिशय कमी आहे. मी नताशाला सांगितलं आहे की अर्चला घेऊन मी शेरेटनवर येतो, तोपर्यंत तिनेही तिथे पोचावं. अर्च्याचा पत्ता नरेश मित्तलांना सांगावा का नाही याचा काही क्षण मी विचार करत होतो. शेवटी स्पष्ट शब्दात म्हणालो, मित्तल साहेब, अर्च्याचा पत्ता मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही असं करा, तुम्ही हॉटेलवर जा. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायला तुम्ही तिथे हजर असलं पाहिजे. मी अर्च्याला घेऊन तिथे येतो. हां, मग ठीक आहे, पण जरा लवकर ये प्लीज. नरेश मित्तल दाराच्या दिशेनं पुढं झाले. एका गोष्टीची मात्र काळजी घ्या मित्तल साहेब, मी पाठीमागून त्यांना सूचना देत म्हणालो. चुकूनही कोणासमोर अर्च्याचा उल्लेख करू नका. नरेश मित्तलांनी सहमतीदर्शक मान डोलवली आणि ते फ्लॅटमधनं बाहेर पडले. नरेश मित्तल गेल्यानंतर 5-1 मिनिटांनी मी उठलो आणि हॉटेल इंद्रजितवर जाण्यासाठी बाहेर पडलो. त्यावेळी रात्रीचे 9 वाजत आले होते. साधारण 15-1 मिनिटात मी हॉटेल इंद्रजितवर पोहोचलो. हॉटेलच्या गेटबाहेर एका बाजूला पल्सर उभी करत असताना माझी नजर रस्त्यावरनं जाणाऱ्या एका निळ्या रंगाच्या मारुती सुझुकीवर पडली. कारची डिमलाईट बंद होती आणि कारच्या आतल्या भागात अंधार होता. कार माझ्या जवळून पास झाली, त्यामुळे कारमध्ये केवळ एकच व्यक्ती असल्याचं मला दिसलं. अर्थात कारमध्ये अंधार होता, त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर बसलेली ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे ते नसतं मला सांगता आलं. का कोणास ठाऊक, पण त्या कारबद्दलचा माझ्या मनातला संशय बळावला. ती कार सुरुवातीपासून माझा पाठलाग करत होती असंच मला वाटत होतं. रस्त्यावर असणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे पहिल्यांदा मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण आता ती कार माझाच पाठलाग करत होती याची मला खात्री पटली होती. कारचा टेल लॅम्प बंद होता, त्यामुळे कारचा नंबरही मला दिसू शकला नाही. मी कारचा पाठलाग करायचा निर्णय घेतला आणि झटकन पल्सर स्टार्ट केली. पण मला खूप उशीर झाला होता. पुढे एक चौक होता आणि त्या चौकातनं कार कुठल्या रस्त्यानं गेली ते समजणं फार अवघड होतं. शेवटी नाईलाजून मी परत फिरलो. पुन्हा हॉटेल इंद्रजितवर आलो. गेट बाहेर पल्सर उभी केली, आत शिरलो. त्यावेळी माझ्या डोक्यात त्या कारचाच विचार घोळत होता. माझा पाठलाग करायची आवश्यकता कुणाला का भासावी? कोण असावी ती व्यक्ती? नरेश मित्तल का मग दुसरंच कोणीतरी? ह्याच विचारात मी अर्च्याच्या रूमच्या दिशेनं जात असताना एक स्त्रीस्वर ऐकला भानावर आलो. मी वळून मागे बघितलं तर मला हाक मारणारी वेदिका होती. हॅलो. माझ्या जवळ येत वेदिका आपलं ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाली, हॅलो. मीही किंचित स्मित करत तिच्या हॅलोला उत्तर दिलं. अर्च्याला भेटायला आलाय? हो. पण ती नाही आहे आपल्या रूममध्ये? नाही. मी काहीशा अविश्वासपूर्ण स्वरात विचारलं. नाही, आता 10-1 मिनिटांपूर्वी डिनर घेऊन ती कुठेतरी बाहेर गेली. मला अर्च्याचा भयानक राग आला. मी एवढं बजावून सांगितलं असतानाही ती हॉटेलमधनं बाहेर पडली होती. कुठे जातीये वगैरे काही सांगितलं तिने? मी आवाज सहज ठेवण्याचा प्रयत्न करत वेदिकाला विचारलं. नाही हो. वेदिका नकारार्थी मान हलवत म्हणाली. वेदिकानं आपल्या रूममध्ये येण्यासाठी केलेल्या आग्रहाला सौम्य शब्दात नकार देऊन मी खाली रिसेप्शनवर आलो. रिसेप्शनिस्टच्या मागे भिंतीवर असलेल्या कीबोर्डकडे बघितलं. 215 नंबर लिहिलेल्या हुकाला चावी लटकत होती. म्हणजे वेदिकानं सांगितलेलं खरंच होतं. अर्चा आपल्या रूममध्ये नव्हती. कदाचित रिसेप्शनिस्टकडे तिने काही मेसेज ठेवला असेल या विचारानं मी रिसेप्शन काउंटरवर गेलो. मला बघताच रिसेप्शनिस्ट चेहऱ्यावर आपलं टिपिकल व्यावसायिक हसू आणत म्हणाली, येस सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? मला मिस अर्चानं 9 वाजता भेटायला बोलवलं होतं. तसा 15 मिनटं उशीर झाला आहे. मला त्या रूम नंबर 215मध्ये उतरल्या आहेत. रिसेप्शनिस्टनं मान वळून कीबोर्डकडे बघितलं. सॉरी सर, नो मेसेज. इट्स ऑल राईट असं म्हणत मी रिसेप्शनिस्टचे आभार मानले, बाहेर पडलो. गेटवर लावलेली पल्सर स्टार्ट केली. हॉटेल शेरटनचा रस्ता पकडला. रस्ताभर अर्च्याचाच विचार करत होतो. या शहरात तिच्या ओळखीचं असं कोणी नव्हतं. मग ती कुठे गेली? आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशी काय आवश्यकता निर्माण झाली होती की रात्रीच्या वेळी मी मनाई केली असतानासुद्धा तिने हॉटेलच्या बाहेर पाऊल टाकलं? अर्च्याकडे मोबाईल असता तर कदाचित माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली असती. पण त्या क्षणी मोबाईल ही माणसाच्या जीवनातली किती अत्यावश्यक वस्तू आहे ह्याची मला तीव्रतेनं जाणीव झाली. ह्या आणि असल्याच विचारात असताना मी हॉटेल शेरेटनजवळ आलो. शेरेटनच्या विस्तीर्ण आवारात बऱ्याच लहान मोठ्या कार उभ्या होत्या. तिथेच एका बाजूला पल्सर उभी केली आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मी पुढे झालो.
प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असलेल्या चौकीदारानं एक कडक सलाम ठोकत मोठ्या अदबीनं दार उघडून धरलं. मी आत शिरलो. मला बघताच एक सुटाबुटातली मध्यमवयीन व्यक्ती माझ्याजवळ आली. आपण मिस्टर मित्तलांचे गेस्ट आहात का? त्या व्यक्तीनं अतिशय नम्रपणे मला इंग्रजीत विचारलं. मी म्हणालो हो. प्लीज कम विथ मी असं म्हणत ती व्यक्ती आतल्या दिशेनं चालायला लागली. मीही त्या व्यक्तीच्या मागोमाग चालायला लागलो. त्या व्यक्तीनं मला एका हॉलमध्ये आणून सोडलं. हॉलमध्ये साधारण 30-40 स्त्री पुरुष हजर होते. सगळेजण खाण्यापिण्यात, विशेषतः पिण्यात मग्न होते. नरेश मित्तलांचा शोध घेण्यासाठी मी हॉलवर नजर फिरवली. 6-7 लोकांच्या घोळक्यात उभारून गप्पा मारण्यात गुंग झालेल्या नरेश मित्तलांवर नजर पडताच मी त्यांच्या दिशेनं पुढं झालो. त्याचवेळी नरेश मित्तलांची नजर माझ्याकडे गेली. ते घोळक्यातनं बाजूला झाले, माझ्याकडे आले. काय झालं? अर्चा कुठं आहे? अर्चाचा शोध घेत इकडे तिकडे बघत त्यांनी विचारलं. नाही, अर्चा भेटली नाही. भेटली नाही म्हणजे? नरेश मित्तलांनी भोवया उंचावत विचारलं. मी ज्या ठिकाणी तिला ठेवली होती तिथे ती नव्हती. मी खांदे उडवत म्हणालो. नरेश मित्तलांचा चेहरा एकदम उतरला. काहीशा अविश्वासानं ते माझ्याकडे बघायला लागले. मला वाटतं ती कुठेतरी फिरायला वगैरे गेली असावी. दुसरं मी तरी काय सांगणार. नरेश मित्तल काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजीचे भाव उमटले होते. आणि साहजिक होतं ते. याच पार्टीत विपुल आणि नताशाच्या एंगेजमेंटची घोषणा करण्याची त्यांची इच्छा आता पूर्ण होणार नव्हती. तुम्ही चिंता करू नका मित्तल साहेब, मी उद्या सकाळी तिला घेऊन तुमच्या बंगल्यावर येतो. ते सगळं ठीक आहे विक्रम, ते काहीशा नर्वस स्वरात म्हणाले. पण आज त्या दोघींची भेट झाली असती तर बरं झालं असतं. आजच नताशा आणि विपुलची एंगेजमेंट व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती विक्रम. मित्तल साहेब तुम्ही असं करा, नताशाला माझ्याकडे घेऊन या. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. जर त्यांनी ऐकलं तर चांगलंच आहे, नाहीतर मग एंगेजमेंट पुढे ढकलण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. ती तुझा फार रिस्पेक्ट करते, कदाचित ऐकेल तुझं. नरेश मित्तल थोडंसं उत्साहित होत म्हणाले. इतकं बोलून नरेश मित्तल लगेच नताशाच्या दिशेनं गेले. नताशा 10-12 तरुणींच्या घोळक्यात एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे उभी राहून बोलत होती. मी ड्रिंक सर्व करणाऱ्या एका बेहराकडनं कोल्याची बाटली घेतली आणि एका बाजूला जरा निवांत राहिलो. कोल्याचे घुटके घ्यायला लागलो. काही वेळात नरेश मित्तल नताशाला घेऊन माझ्याकडे आले. गुड इव्हनिंग मिस्टर विक्रम. जवळ येताच नताशा किंचित हसून म्हणाली. मग आजूबाजूला बघत तिने काहीशा उत्सुक स्वरात विचारलं, अर्चा कुठे आहे? मी खेद व्यक्त करत म्हणालो, सॉरी नताशा, अर्चाला मी आज इथे नाही आणू शकलो, पण उद्या तिच्याशी तुझी भेट नक्की करून देईन मी, प्रॉमिस. ठीक आहे, नताशा काहीशा सपाट स्वरात म्हणाली. नुसतं ठीक म्हणू नकोस नताशा, मी तोच धागा पकडत म्हणालो. अर्चासाठी तू आपल्या डॅडींचं मन नको दुखोस. त्यांच्या इच्छेचा मान राख, एंगेजमेंटला हो म्हण. अर्चा काय आज नाही तर उद्या तुला भेटेल. ओ पण नताशा, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही तसं नाही, विश्वास आहे, पण नताशा काहीशा गुळमुळीत स्वरात म्हणाले. मी तिला समजावण्याच्या स्वरात म्हणालो, हे बघ नताशा, ज्या प्रश्नाचं उत्तर तुला अर्चाकडनं हवं आहे ते मी तुला आधी दिलं आहे. रॉजर तुला धोका देत होता, तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता, हे मी तुला पुन्हा एकदा सांगतो. त्याची नजर फक्त तुझ्या डॅडींच्या पैशांवर होती. अशा माणसासाठी तू आपल्या डॅडींच्या इच्छेचा अनादर करावा असे निदान मला तरी पटत नाही. राहता राहिला प्रश्न तुझा अर्चाला भेटायचा, तर उद्या आम्ही तुझ्या अर्चाशी भेट घालून देतोच आहे. माझी खात्री आहे जे काही मी तुला रॉजरबद्दल सांगितलं आहे, अर्चा त्यापेक्षा वेगळं काहीही सांगणार नाही. द्विधा मनस्थितीत असल्यासारखी नताशा काही वेळ गप्प राहिली. कदाचित मी जे काही बोललो त्याचा ती गंभीरपणे विचार करत असावी. नरेश मित्तल काहीशा आशेनं अपेक्षेनं तिच्याकडे बघत होते. शेवटी नताशा शांत आणि स्थिर आवाजात म्हणाली, मिस्टर विक्रम, तुम्ही माझे वेल विशर आहात. तुम्ही माझा जीव वाचवला आहे. तुमचं सांगणं मी नाही टाळू शकत. असं म्हणत ती नरेश मित्तलांच्याकडे वळली आणि म्हणाली, डॅडी तुम्ही एंगेजमेंटची अनाऊन्समेंट करा, मी तयार आहे. नरेश मित्तलांचा चेहरा एकदम आनंदानं फुलल्यासारखा झाला. नकळत त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पुढे होऊन त्यांनी नताशाला आपल्या छातीशी धरलं. मग माझ्याकडे बघत कृतज्ञ स्वरात म्हणाले, विक्रम, माझा आनंद फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला मिळतोय.
तू जर नसतास तर ही हट्टी पोरगी कधीही एंगेजमेंटला तयार झाली नसती. मी खरोखर तुझे मनापासून आभार मानतो विक्रम. अहो बास मित्तल साहेब बास. मी काहीसा हसून म्हणालो. आता जास्त कौतुक करू नका. थोडी आणखीन कौतुकाची हवा तुम्ही भरली तर फुगून त्या गोष्टीतल्या बेडकासारखी अवस्था होईल माझी, जो स्वतःला बैल समजण्याच्या नादात जीवानिशी गेला. माझ्या पाठीवर हलकेच थाप मारत नरेश मित्तल मोठ्यानं हसले. मित्तल साहेब, नताशाकडे बघत मी मित्तल साहेबांना म्हणालो, घाई करा. नताशाचा विचार बदलायच्या आत पटकन एंगेजमेंटची अनाऊन्समेंट करून टाका. हो रे बाबा हो. असं म्हणत नरेश मित्तल माझं बोलणं खरोखरच गंभीरपणे घेतल्यासारखे निमंत्रित पाहुण्यांच्या दिशेनं पुढे गेले. मी आणि नताशा त्यांच्या मागोमाग चालायला लागलो. श्रोते हो, हा होता भाग 15वा. 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.